टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देशात युद्धजन्य परिस्थिती आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर. सर काय सांगणार, काल रात्री जे काही घडलं त्याला युद्ध म्हणायचं, आपण युद्धाची सुरुवात झाली असं म्हणायचं? नाही, ही युद्धाची सुरुवात नव्हती. याला आम्ही आर्मी पार्लरमध्ये एस्केलेशन झालं असं म्हणतो. म्हणजे पुढच्या युद्धाच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलेलं आहे, पाकिस्तानने घेतलेलं आहे आणि आपणही घेतलेलं आहे. आपण फक्त त्यांनी केलेल्या एस्केलेशनला आपण उत्तर दिलं की तुम्ही आम्हाला एक ठोसा मारला, आम्ही तुम्हाला एक ठोसा मारला, तुम्ही आम्हाला 2 मारले, आम्ही तुम्हाला 2 मारले, असं ते झालेलं आहे. याला एस्केलेशन म्हणतात. तर पाकिस्तानने पहिल्यांदा आपल्यावर मिसाईल हल्ला केला, त्याच्यानंतर आपण त्यांच्यावर ड्रोन हल्ला केला, मग पाकिस्तानने आपल्यावर ड्रोन हल्ला केले, आपण त्यांच्यावर आपल्या ड्रोननी हल्ले केले. तर हे चालूच होतं. त्याच्यामुळे हे एस्केलेशन होतं. आणि कालचं जे झालं ड्रोन हल्ला पूर्ण, तो फक्त 9 ते 8 ते 9पर्यंत चालू होता. 9 सव्वा 9 नंतर तो पूर्ण बंद झाला आणि क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू होतं. त्याच्यामुळे हे युद्ध सुरू झालं आहे असं नाही म्हणता येणार, पण एस्केलेशन होतं आहे. आपण फक्त कॅलिब्रेटेड एस्केलेशन करतो आहोत. म्हणजे जितकं ते करतात त्याला आपण जबाब देतो. आणि युद्ध जर त्यांना अजून एस्केलेशन करायचं असेल, कारण याचं पुढचं पाऊल असेल की ते एअर अटॅक करतील किंवा डीप मिसाईल अटॅक करतील. ते फायटर जेट आपण पाडलेलं आहे, तर याला एअर अटॅक नाही म्हणायचं? नाही, ते आपल्या इथे फक्त इंट्रूड झालं असेल आहे बहुतेक, कारण तो एअर अटॅक नव्हता. कुठेही त्यांनी फायरिंग केलेलं नव्हतं. कारण एक तर ते कमी प्रतीचं जहाज आहे. J-16 हे इतकं चांगलं प्लेन नाही आहे. नाहीतर ते चायनीज एअरफोर्समध्ये असतं. चायनीज एअरफोर्स त्याला वापरत नाही. तर ते त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे. तर बहुतेक ज्याला आम्ही जंक म्हणतो ते त्यांनी आपलं हँडओव्हर केलं आहे पाकिस्तानला, असं माझं मत आहे. पण पाकिस्तानने ते वापरलं, ते आपण पाडलं असं म्हणतात, पण त्याचा काही आपल्याकडे पुरावा नाही आहे. ना डिफेन्स मिनिस्ट्रीने त्याची काही पुष्टी केलेली आहेत. हे फक्त कंजंक्चर आहे लोकांचं की आपण त्यांची 2 प्लेन पाडली, त्यांनी आपली 5 प्लेन पाडली. तर हे जेव्हा डिफेन्स मिनिस्ट्रीचं ब्रीफिंग होईल त्याच वेळेला कळेल, तोपर्यंत नाही. काल अनेक ठिकाणी म्हणजे सगळ्या बॉर्डरवर आपल्या राजस्थानपासून श्रीनगरपर्यंत, श्रीनगर विद्यापीठातही त्यांनी ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने ते सगळे हाणून पाडले. हां, आपली एअर डिफेन्स सिस्टीम खूपच चांगली आहे, यात काही शंका नाही आहे. ती 2 प्रकारची आहे. एक S-400 जी मिसाईलच्या विरुद्ध आणि एअरक्राफ्टच्या विरुद्ध असते, आणि एक दुसरी आहे ते आपली ड्रोनच्या विरुद्ध असते. आणि या कंबाईंड सिस्टीम्स असल्यामुळे त्या एकत्र काम करतात, इन युनिझन काम करतात. त्यामुळे मिसाईल आलं किंवा ड्रोन आलं तरीसुद्धा त्यांना आपल्याला न्यूट्रलाइज करता येतं. तेच आपण केलं. पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम आपण नष्ट केल्या, ड्रोन हल्ल्यामध्ये नष्ट केलं आहे, तर आपल्याला अटॅक करणं जास्त सोपं आहे? अटॅक आपण केव्हाही करू शकतो, पण ते आपलं धोरण नाही आहे. आपलं धोरण आहे डिफेन्स करायचा. आपल्यावर कोणी अटॅक करत असेल तर त्याचा बदला घ्यायचा, नाही तर नाही घ्यायचा. तर त्यामुळे तुम्हाला हे पाहावं लागतं की आपण काय करणार आहोत. पहिलेपासनं नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतर परराष्ट्र सचिवांनी सांगितलं की आम्ही त्यांनी केलेल्या कृत्याचा जबाब देतो आहे, आम्ही स्वतःहून कधीच अटॅक करणार नाही. अशाही बातम्या येत आहे की पाकिस्तानचे जे आर्मी चीफ आहे त्यांना हटवण्यात आलेलं आहे. त्यांनी हे सगळं घडून आणलं. काल रात्रीचं जे एस्केलेशन होतं ते हे म्हणायला पूर्णपणे जागा आहे की हे मुनीरची प्लॅन होता. कारण मुनीर हा स्वतः ISIचे चीफ होता. तिथनं तो लष्कर प्रमुख बनला. नंतर त्यांनी ISIचा चीफ आहे त्याला त्यांनी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बनवलं आणि हा हल्ला करवला. तो एक अत्यंत भ्रष्टाचारी माणूस आहे असं तिथले काही ऑफिसर्स आणि रिटायर्ड ऑफिसर म्हणतात. तर त्यांनी त्याच्याबद्दल तिथल्या पेपर्समध्ये, डॉनमध्ये लेखसुद्धा आलेले आहेत. तर ते कितपत खरे आहेत ते तर तेच लोक जाणो, पण लोक त्याच्या विरुद्ध होते हे मात्र खरं. आता पुढे काय होणार? म्हणजे काल रात्री जे झालं ते सगळ्यांनी पाहिलं. म्हणजे आपल्या जे बॉर्डर लाईनची जी गावं होती, शहरं होती, त्यांच्यामध्ये थोडी भीती आहे.
नाही, भीती तर असणार आहे, कारण क्रॉस बॉर्डर फायरिंग चालूच आहे. पण आर्टिलरी शेलिंग जे जसं पुंछमध्ये झालं होतं ते बंद झालेलं आहे. ड्रोन अटॅक बंद झाले आहेत, मिसाईल अटॅक बंद झालेले आहेत. हे मिसाईल अटॅक जे जम्मू आणि उधमपूर आणि बाकीच्या ठिकाणी 16 ठिकाणी झाले, ते फक्त 8 आणि 9च्या मध्ये होते. आणि खूप जास्त ड्रोन त्यांनी अटॅक केले. आपण त्याला स्वार्म ड्रोन अटॅक म्हणू शकतो, कारण एकेका शहरावर जवळपास 4-5, 5-6 असे ड्रोन दिसत होते किंवा बातमी येत होती त्याची. तर कदाचित हा स्वार्म ड्रोन अटॅक असेल, सिंगल ड्रोनची त्यांनी केलं नाही आहे. तर त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे, कारण त्यांना टर्की आणि चायना हे दोघेही ड्रोन पुरवतात. ड्रोन वॉरफेअरमध्ये ते आपल्यापेक्षा वरचढ राहतील, कारण आपण इस्रायलकडनं विकत घेतो. आपल्याकडे स्वतःकडे वेपन कॅरिंग ड्रोन बनत नाहीत. सर आता पुढे काय म्हणजे कालचे जे झालं, सेलिंग झाले, ड्रोन अटॅक झाले, तर पुढे काय होईल? युद्धाची सुरुवात होईल? कारण की बॅकडोर पाकिस्तान विनवणी करत आहे म्हणते, अशी माहिती आहे. अजित डोवाल यांची त्यांनी फोनवरून चर्चा केली की आता थांबायला हवं, शांततेचं विनवणी करतायत, अपील करतायत. थांबायला हवं हे तर ते करणारच आहे. आपणही म्हणतो आहे त्यांनी थांबायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की परवापर्यंत जी अमेरिका आपल्याला सांगत होती की दहशतवादाच्या लढाईत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, ज्या सिक्युरिटी काउन्सिलने म्हटलं की दहशतवाद हा पाकिस्तान करत आहे, तर इंडियाला त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, तेच लोक कालच्या नंतर म्हणायला लागले की हे दोघांमधलं युद्ध आहे. युद्ध अजून सुरूसुद्धा झालेलं नाही आहे, पण त्यांनी आपले हात धरलेले की हे युद्ध आहे, आम्ही याच्या मध्यस्थीत करणार नाही. या दोघांनी आपण सॉल्व करून घ्यावा हा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज IMFमध्ये, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या सभेमध्ये पाकिस्तानला लोन द्यायचं की नाही याच्यावर विचार होणार आहे. कदाचित हेही असू शकतं की त्याच्यावर दबाव येईल की तुम्ही परत हे सगळं थांबवा, तरच आम्ही तुम्हाला लोन देऊ, वरना नाही देणार. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.